तेव्हा सुप्रिया सुळे बोलतायत तर त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। पण आता वळूयात एका ब्रेकिंग बातमीकडे। राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री पाहायला मिळते। पुण्यातील समाजसेवक आणि पत्रकार विश्वास जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, परंतु राज्यसभेचा अर्ज भरताना 10 आमदारांच्या सह्या लागतात। त्यामुळे हा अर्ज छाननीमध्ये टिकेल का, हा खरा प्रश्न आहे। याआधी आपण पाहिलं होतं की राज्यसभा निवडणुकीसाठी ही निवडणूक बिनविरोध होईल, मात्र आता अपक्ष उमेदवाराची ही एंट्री पाहायला मिळते। पुण्यातील समाजसेवक आणि पत्रकार विश्वास जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मात्र राज्यसभेचा अर्ज भरताना 10 आमदारांच्या सह्या लागतात। त्यामुळे छाननीमध्ये हा अर्ज टिकेल का, हा खरा प्रश्न आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यानंतर 3 वाजताची मुदत होती। ही मुदत संपताच हे लक्षात आलं होतं की निवडणूक बिनविरोध होणार, मात्र आता हे स्पष्ट झालेलं आहे की अर्ज भरताना हा आणखी एक अपक्ष अर्ज भरण्यात आलेला आहे। पण हा अर्ज छाननीत टिकणार का, हा प्रश्न देखील महत्त्वाचा ठरणार आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, राज्यसभेची निवडणूक एकीकडे बिनविरोध होणार हे स्पष्ट झालेलं असतानाच हा एक अर्ज दाखल झालेला आहे, काय आत्ताचे अपडेट? राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री झालेली आहे। विश्वास जगताप असा एका पत्रकाराने हा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मात्र जेव्हा उद्या स्क्रुटनी होईल, ती स्क्रुटनी होत असताना कोणत्याही राज्यसभेचा उमेदवार अर्ज भरत असताना 10 आमदारांचा पाठिंबा असणारं स्वाक्षरीचं पत्र लागत असतं। मात्र आता सर्व डॉक्युमेंट त्यांनी सबमिट करत असताना यामध्ये मात्र हे पत्र आढळून आलेलं नाहीये। जेव्हा उद्या या अर्जाची छाननी होईल तेव्हा जर 10 आमदारांचं पाठिंब्याचं पत्र असेल तर तो अर्ज ग्राह्य धरला जाईल, अन्यथा तो अर्ज बाद होईल। त्यामुळे उद्याचा दिवस त्या अर्जाची छाननी करण्यानंतरच तो अर्ज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। आणि